वेलकम बॅक गाईज. मी प्रतीक तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या MPS चॅनलमध्ये. तर आपण लास्ट टाइम पाहिल्याप्रमाणे आपण माऊलीचं गडांगण हे एक बघत होतो आपण की माझ्या घरी झालं गडांगण. तसंच आज पण आपण सुरुवात करणार आहे की दुसऱ्या पार्टला त्याच्या. आज शुभमच्या इथं आहे गडांगण माऊलीसाठी. तेच केळवंग गडांगण काय वॉटेवर तुम्ही बोलताल ते आज आहे. तर बघूया आता शुभम काय करतोय माऊलीसाठी आणि कसं वाटते माऊलीला पुन्हा एकदा तीच फिलिंग्स पण. वेलकम बॅक गाईज. तर आपण मगाशी तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी आत्ता आलो आहे शुभमच्या घरी आणि तुम्ही बघू शकता गेली नुसताच माऊलीसाठी शुभमने मस्त असं करून ठेवलं आहे. तर आत्ता माऊली येणार आहे एक 5 मिनिटात. तर आत्ता माऊलीला की आपण भेटू त्याला, ठीक आहे. तर बघू शकता आता माऊली शेठचे आगमन झालेले आहेत. पुन्हा एकदा थांबा तिथंच थांबा, या 1 मिनिट. माऊलीचं आता चाललं औक्षण. पुन्हा एकदा माऊली कसं वाटते? 1 नंबर. पुन्हा एकदा सेकंड पार्ट बघू शकता. शिवमच्या घरी चाललंय. शिवमची मम्मी आहे, माझी पण मम्मी बघू शकता आपण. माऊलीची पण मम्मी. कशाला काय एवढं, कशाला काकू? शेवटचा पहिले शेवटचं. आत्ता गोड खा, परत जोडच खायचं तुला. या 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 गृहप्रवेश झाला आता माऊलीचा. उजवा पाय टाकलाय माऊली आतमध्ये. या असं बघू शकता माऊली सोबत आलेले आहेत त्यांचे बंधू श्री विनय शेठ. या सोबतच शुभम शेठ. कसं वाटते मग? विनय शेठ सोबत आलेत. विनय शेठ काय म्हणू शकता? तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, काय सांगू शकता? लग्नाचा एक्सपिरियन्स सांगा जरा थोडाफार. नाही बरोबर झालं नाही पण अगं बाबा लवकर आलं. काय वाटतं शुभम तुला? लवकर आलं शुभम काय त्याचं सगळ्यात लास्ट होणार म्हणलेलं ते तुझ्यासाठी तर हे केलं ना त्याने. नाही ना, साईबाबाला मायाबद्दल नव्हतं मागितलं. त्याच्या आज तो चेहरा तुझ्याबद्दल मागितलं होतं लागा मी. साईबाबाला म्हणला पण आता तुला लग्नाला जाताना पाया पडावं लागेल. जाताना येताना पण पाया पडायला लागेल. जाताना एकट्याला पडायला लागेल, दोघांना पडायला लागेल. बघू शकता शुभमने केले मस्त नियोजन. भारी केलं शुभम. कुणी केले? दिदी केलं ना. काय विषय बघ साईबाबा वर दिसत. बघितलं नाही आता बघितलं साईबाबांना. साईबाबांचा आशीर्वाद जोडीनं काय आपल्यासाठी काय नव्हतं मागितलं, त्यासाठीच मागितलं. ते खास तुझं नाव घेतलं पण झालं दुसरं. ते बी रात्री 8 वाजता. 9 वाजता. 9-10 वाजता. अरे विनय व्हायला काहीतरी बोल. विनय शेठ गपच असत. काय तुम्ही सांगत नाही, काय नाही काय मग. नाही मी काय म्हणतोय, तुमचं लग्न झालं किती वर्ष झालं लग्नाला तुमच्या? काय एक्सपिरियन्स काय तुमचं लग्नाबद्दल? केलं पाहिजे ना नाही केलं पाहिजे? बरं तुमचं किती साली झालं लग्न? नाही तुमचं किती साल असताना झालं लग्न? बस आता मी 28 साली असताना लग्न करणार. विनय शेठ म्हणले का बरं? पण लवकर केलं उशिरा केलं काय फरक आहे? म्हणजे काय होतं माहिती का जरा हेच सांगा नाही आता सांगितलंच पाहिजे विनय शेठ. तसं काय ना, आता सांगितलंच पाहिजे. तसं काय नाही, जबाबदारी लवकर भेटते. हा का? तुमचं वय किती शेठ? 25. तुमचं किती झालं? लग्न किती साली झालं? 28. कळलं का तुला? तर बघू शकता शुभम शेठ काय म्हणतं तुमचं याच्यावर, विनय शेठचं आणि माऊली शेठचं? दोघांचा एज डिफरन्स असते लग्नाच्या बाबतीत. एका भावाला आधी कळलं त्याने दुसऱ्याला लगेच चपकावलं लवकर. तो काय म्हणला माहिती का? मी काय एकटा मरतो पण मरतो. तीच की मग लगेच दुसऱ्या भावाला लगेच एका भावाने वेळी म्हणाली लगेच मी त्याला काय म्हणतो, करायचं तर अंदाज करतो, नाहीतर करायचं नसेल तर बरोबर. तुला मोठा भाऊ सांगणार, त्याला कोण नव्हतं सांगणार, त्यामुळे तिने लेट केला. मी होतो सांगणार. मी सांगितलं त्याला म्हणून ऐकलं का? करू नको म्हणून करू नको.
त्यामुळे वेळ गेला ना. हो बघू शकता चालणार आहे आपलं अजून. तर एक भेटू आपण एक थोड्या वेळात. वेलकम बॅक गाईज. तर बघू शकता तुम्ही आता काकूंनी आणि शुभमने काहीच नाही केलं, काकूंनी दिदीनेच केले आज. बघा नियोजन भारी केले. काकू काय आहे? पनीर भाजी. ओके. आणि कोशिंबीर. तिकडे बघू शकता पापड. आणखीन राईस इथं असेल. हा. बघू शकता तयारी झाली शिवमसाठी. शिवम म्हणते माऊलीसाठी. शिवम तू काय केलं? लोणचं शिवम तू काय केलं? कोशिंबीर कापली नसते. कापून दिली नसतं काय म्हणतोय केली. स्पेशली मी त्यासाठी काय केलं तू? मेवे गडाकडे ठेवले. काकून ठेवलं? काकून ठेवले का तू ठेवले? आर्मीच ठेवलंय गडांगेल. होय का? मग होय काय? वय मम्मी कोणी ठेवले? काकून हाच म्हणायला लागेल. बघू शकता तयारी चालत आता माऊलीसाठी. इथं 4 ताटांची 4 ताटं म्हणजे आम्ही पण जेवणात त्यामध्ये. तुझंच एक आहे त्यातलं. ते माझं पण एक ताट आहे. शिवमचं एक, माझं एक, माऊलीचं. हो हे नका देऊ माऊलीला, आपणच खाऊ सगळी. राईस आहे नुसता. जिरा राईस आहे ना. तर तुझ्यावर झाली बाबा. बघू आता पूर्ण आपण ताट झाले की. तर वेलकम बॅक गाईज. आता जेवणाचं ताट तयार झाले. आता शिवम घेऊन येतो. शिवम झाले का रे? या या या. अरे वा 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 वा. माऊलीसाठी ताट आणले शुभमनी. हा 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 हा. वा वा वा. काय का रे वा. दुसरं काय काय ताक येतात सांग माऊली. एक मिनटं माऊली या तुम्ही इकडे सर. माऊली सर या बसा. आगमन प्रस्थान करा तुमचं. हां एक मिनटात. शिवम सांगा आता मी आपला काय काय केलं. आज माऊलीचं गडांगण असल्यामुळे आज माऊलीचं गडांगण ठेवले माझ्या घरी. तर माऊली प्रेफरन्स दिलता की व्हेज मला मेनू बनव. ओके. त्याच्या इच्छेनुसार आज व्हेज मेनू बनवलाय. ठीक आहे. मेनू आपण प्रत्येक इथं पनीरची भाजी आहे. ओके. ही पनीर टिक्का आपण केलेला आहे. थोडासा हे टाकू. परत आपल्याला राईस आहे, जिरा राईस आणि जिरा राईस त्याच्यावर आणि दालची भाजी. सोबत लोणचं दिलंय आणि दाल राईस श्रीखंड. आहे. दाल राईस म्हणलं तरी चालेल. दाल राईस नाही. अहो तुम्ही तुम्ही खायचं काम करा. हां आई श्रीखंड आहे जेवणावर ते घरीच बनवले शिवमनी खास. हा मीच बनवले ते. हा ही कोशिंबीर आहे त्याच्यावर दही टाकून दिली. मिक्स करून खातो. हां त्यानंतर ना हे पापड आहे त्यावर खायचे. आणि सोबत जेवण झालं की मस्त पोटात थंड शिवमने असं उन्हाळा फक्त शिवमने असं थंड ताक त्याला दिले. ताक आणि माऊलीचं तोंड सेम दिसते मला तर. तर अशी मेजवानी मस्त मध्ये तू एन्जॉय कर. आता खा. आम्ही बघतोय तो तोंडाकडे बघतो आम्ही. पाच सगळे आता माऊली एक घास खा फक्त तू. एक घास खा फक्त. हा एक एक एक. काय कळलं आपल्याला काय आहे का नाही त्यात. पहिलं गोड खातो. गोड खा गोड खा. शिवमने बनवलेलं का मस्त जायचं. आधी खा तरी. चव तरी घे. कसं झाले? काय झाले काय? ठीक आहे. आता प्रतीकला आणि त्याचा विनय भाऊ आले. त्यांना जेवायला मी वाटतो थोड्या वेळाने होईल त्यांचं जेवण. मग भेटूया थोड्या वेळात. वेलकम बॅक गाईज. तर आता मस्त झालं आमचं जेवण. माऊलीचं केळवण एकदाच झालं शिवमच्या इथलं. माऊली बसल्या माऊली शिवमच्या रूममध्ये. आता कसं वाटलं तुला माऊली? एक नंबर. शुभम शेटने आज व्हेज केलं होतं मला. पनीर टिक्का शुभम शेटने बनवलेला. शुभम शेट कसं बनवलं पनीर टिक्का? आता ग्रेव्ही बनवली त्यात मिक्स केलं. टोमॅटो याचे टोमॅटो टोमॅटो होता. असतोच की. टोमॅटो होता. भाजी काय शिवमने बनवली नव्हती, काकूंनी बनवलेली. नाही दीदीने बनवली. दीदीने बनवली. दीदीने बनवली. एक विनय नंबर. शेट कसं वाटलं जेवण तुम्हाला? मस्त झालं जेवण. एकदम चांगलं पेट केलं. आवडलं विनय शेटला? शिवमची गोष्ट बघा तुम्ही फक्त. भाऊ असला हँडसम दिसते पण काही म्हणा. एक मस्त वाटते प्रेम. अजून एक फ्रेम आहे त्यात पण हँडसम दिसतोय.
बघू. अरे तर सेमच फ्रेम दिसते की. अरे जरा सेमच फ्रेम लावलं शुभम शेट्टी इथं एक आणि इथं एक. दोन लावले दोन. आपल्या ठिकाणची लावतो की काही फोटो आता किती चांगले. मस्त आपण फोटो तू पण लाव मी पण लावतो घरात. ब्लॅक शर्ट वर लाव. आपण जिबली करून लाव. आपण दोघं तर लावू शकतो पण मावलंच काय माहित नाही आपल्याला. नाही आता वहिन्याला तू वहिनी म्हणताल कोण आहे ते. आता वहिन्याला तू वहिनी आता म्हणताल कोण आहे इथं उजन. आपला आवाज ह्यांचा लावायचा त्याच्यावर भांडण्याचा त्याच्यावर म्हणला कशामध्ये आम्हाला भांडणं आम्हाला नाही करणं म्हणायचं आहे का नाही विनय शेट. मग काय अनुभवाचे बोल बघा. आता ही व्हिडिओ हे पण बघणार आहेत वहिनी बघणार आहेत. असं का भांडणं लावतात. विनय शेट नाही तुमच्यात भांडणं लावत आणि ह्याच्यात पण भांडणं लावत. नाही तुम्ही टेन्शन नाही घेऊ आपण लावून देणार नाही. काय भांडण लावून देणार नाही. हे भांडण लागूच देणार नाही. कोणाची कोणाची बायको होईल माझी. बघितला नाही बोललं खरं आहे मागच्या वेळेस प्रत्येकाने चिकन रोस्ट बनवलं. कुठला लोक द्या किती गिफ्ट आले तुला. वाईप 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 बोलते वाईप MPS. मला एक गोष्ट सांगा आपल्या ब्लॉग जे आपण अपलोड करतो त्यामध्ये सगळ्यात जास्त कोण बोलतं. प्रतीक बोलतो मी बोलतो का माऊली बोलतो तुम्ही सांगा एकदा. शुभम जमागापासून एकाच ह्याच्यावर अडकले की शुभम नाही. शुभम जास्त बोलतो. नाही. नाही शुभम मग कशा आलं विनय शेट्टी तुम्हाला विचारलं का ना त्यांनी तुम्ही काय बोलला. हा बस तर शुभम शेट्टी की बाबा मीच जास्त बोलतो बाबा धर खरं आहे ती बोलायला. धर बाबा बोल शपथ घेऊन सांगतो तुमची मीच बोलतो जास्त कोण बोलत नाही. बघा कोण बोलते. हा यो व्हिडिओ बघितला नाही बघा नाही यो नाही बघा खरं तर आम्ही तो का माऊली नसतो व्हिडिओ मध्ये. माऊली मी कमी असतो. काय सांगायचं. माऊली बी मी कमी असतो ब्लॉग मध्ये. ह्याची लाज वाटली पाहिजे तुला. नाही तू आता गर्वाने सांगतोय केक बनवायचे सोडून मी येतो. हा असं ना लय दिवस केक बनवली. विनय माऊलीने केक बनवून काय दिवं लावलं काय दिवे लावले. कुठे तू दिवे लावले रे तुझ्या बाबतीतले. माऊलीचं काय म्हणतो. हा असतो व्यक्ती अमृत बेकरीचा आधी हा माणूस सर्व ह्यानेच चालू हा केलं. जो व्यक्ती बघू शकता याने हॉटेल मॅनेजमेंट केले. हॉटेल मॅनेजमेंट नंतर ना बाईने बेकरी सुरुवात केली. नाही कॅफे सुरुवात केली. मस्त मध्ये कॅफे चालवलं. त्यानंतर बाईने बेकरी केली. केक स्टार्ट केले. केक वरनं आता बाई एवढं विविधता वाढली माणसामध्ये या की शेतकरी आता झालाय. शेतकरी झालाय बाई. आता शेती करतो हा. आता हा आमचा शेट हा केक अडकला ह्या आम्ही केक पहिले शेती करत होतो. केक करतोय असंच आहे वाईस आता- वर्षा दोघं भाऊ वाईस आता पुढच्या वर्षी हा केक बनवल हा शेती करेल. बरोबर. आणखीन काहीतरी वेगळं काढू आपण. बास काय बस बस वेगळं हेच बरं ऐकायचं तुम्हाला चुकून चंद्रावर जाचाल बस. तर बोलतो हेल्पर नव्हता आमचं काम तर चाललेलं आमचं त्यामुळे मला नव्हतं जायला जमलं. शेतीला वेळ मिळत नव्हता. हा आहे का माऊलीचं प्रमोशन तर बघू शकतो काय चाललंय आमचं बोलणं झालं एक भेटू दे थोड्या वेळात. बघू शकता माऊलीत पाय पड काका हे मावा शिवमचे पप्पा काकू सांग की सगळ्यांना लग्न म्हणून काकू ना म्हण की झाला आता गोतला संपला विषय माऊलीचा आता. चला झालं कसं वाटलं माऊली. एक नंबर. काकू जेवण मस्त झालं होतं. थँक्यू. भेटूया असेच आणखी काही व्हिडिओ तुमच्या भेटीला येतील. आणखी सिरीज पुढेच राहील चालू माऊलीच्या लग्नाची. असे छोटे छोटे व्हिडिओ तुमच्या पुढे आम्ही घेत राहू.
तर असंच आमच्याशी जॉईन राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमच्या असेच कंटेंट तुम्हाला भेटत राहतील. नक्कीच आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलोसुद्धा करा. बाय बाय.